यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातल्या दहेली गावाजवळ असलेल्या कुपटी नदीत वाहून गेलेली कारमधील आईसह तिच्या 2 मुलींचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले. पुराच्या पाण्यात वाहन टाकणे या कुटुंबियांच्या जीवावर बेतलं. लोणी येथील अविनाश खंडारे कुटुंबियांसह अर्टिगा कार घेऊन गावी परतत असताना त्यांचं वाहन पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश खंडारे वाहून जात असताना एका झाडाच्या साहाय्याने बचावले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बचाव पथकाने त्यांची सुटका केली आहे. मात्र त्यांची शिक्षिका असलेली पत्नी माधवी खंदारे, मुली प्राची आणि साची पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रात्रीपासून त्यांचा शोध घेतला गेला. 12 तासांच्या प्रयत्नानंतर तिघांचेही मृतदेह हाती लागले. तर दारव्हा ते आर्णी या सिमेंट रस्त्याचं काम पुलाजवळ अर्धवट सोडलं गेलंय. पुलावर मोठे खड्डे आहेत. वाहनधारकांना सुरक्षेसाठी कुठल्याही सूचना फलक नाही आहेत. त्यामुळे अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. असं रस्त्याचं काम चालू असताना जे काही दिशादर्शक फलक त्या ठिकाणी लावायला पाहिजे, रेडियम्स लावायला पाहिजे किंवा रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीनं जर कॉन्ट्रॅक्टरनी माणसं ठेवायला पाहिजे, चौकीदार, की आता हा रस्ता खोदलेला आहे, पाऊस चालू आहे, कुठेतरी त्यांनी बॅरिकेडिंग लावून त्या ठिकाणी पूर्वसूचना प्रवाशांना देणं गरजेचं होतं. तर ह्या सर्व गोष्टी सुद्धा तपासून त्यामध्ये जर ते दोषी असतील तर कारवाई मात्र या ठिकाणी आम्ही नक्कीच करू. सिमी रोडचं काम चालू आहे. अर्धच काम झालेलं आहे. कारण तिकडं पूल असल्यामुळं पुलाच्या 100 मीटरपर्यंत काम झालेलं आहे आणि पूल तिकडं जसा आहे तसाच आहे. कारण त्या पुलापाशी नाही का गड्डे आहे. जर गाडी स्पीडमध्ये जर आली तर त्या गड्ड्यात ते गाडी म्हणजे आदळून असून ते त्याचं ॲक्सिडेंट होत आहे.